पहिली ते पाचवीच्या मराठी व इंग्रजी माध्यमांमध्ये हिंदी भाषा सक्तीने शिकवावी लागेल हा निर्णय अखेर राज्य शासनाला मागे घ्यावा लागला। याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी रात्री पत्रक काढले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीची सक्ती केली जाणार नाही असे याआधीच स्पष्ट केले होते। मात्र त्याबाबतचा आदेश काल काढण्यात आला। राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता पहिली ते पाचवी साठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल। हिंदीऐवजी इतर भाषाही तृतीय भाषा म्हणून शिकवण्यास तयार असणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील इयत्तानिहाय संख्या ही किमान 20 इतकी असणे आवश्यक राहील। किमान 20 विद्यार्थ्यांनी तशी इच्छा दर्शवल्यास त्या भाषेच्या अध्यापनाकरता शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल, अन्यथा ती ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यात येईल। सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य भाषा असेल असे या आदेशात म्हटले आहे। यापूर्वी इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल, तर अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा 3 भाषा अभ्यासल्या जातील असा निर्णय घेण्यात आला होता।